महाभारतातील कर्णाचा आहे पितृपक्षाशी संबंध. मृत्यूनंतर परत येऊन त्याला पितरांचे तर्पण करावे लागले होते. कर्णाची पितृपक्षाशी संबंधित कथा आहे. मृत्यूनंतर स्वर्गात गेल्यावर कर्णाला काय खायला मिळाले जाणून घ्या. पितृपक्षाशी संबंधित ही कथा. भाद्रपद कृष्ण पक्षातील पौर्णिमेपासून भाद्रपद महिन्याच्या अमावस्येपर्यंत 16 दिवसांच्या पितृपक्षात केले जाणारे श्राद्ध हा आपल्या सनातन परंपरेचा एक भाग आहे. महाभारत काळात द्वापर युगात श्राद्धाचा तपशीलवार उल्लेख आहे. महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामह आणि युधिष्ठिर यांच्यातील श्राद्धाविषयी सविस्तर चर्चा आहे. महाभारत काळात श्राद्धाचा पहिला सल्ला अत्री मुनींनी महर्षी निमी यांना दिला होता. हे ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलाचे श्राद्ध केले. याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचे होते, जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा. पण त्यांच्या हयातीत सोमवती अमावस्या कधीच आली नाही. यामुळे संतापलेल्या युधिष्ठिराने सोमवती अमावस्येला शाप दिला की यापुढे सोमवती अमावस्या वर्षातून एकदाच येईल. इतकेच नाही तर याआधी त्रेतायुगात सीतेने दशरथाला पिंडदान दिल्याची कथाही प्रसिद्ध आहे. परंतु पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे असे मानले जाते. कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले. कर्णाला अन्नाऐवजी सोने का दिले जात आहे हे समजले नाही. त्याने देवराज इंद्राला आपल्याला अशी वागणूक का दिली असा प्रश्न केला. तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे, कधीही अन्न किंवा पाणी दान केले नाही. इतकेच नाही तर त्याने आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही. हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहिती नाही, म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही. हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला 16 दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले. पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध केले आणि अन्न, पाणी आणि वस्त्र दान केले. असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले. पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे 16 दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले असे मानले जाते. श्राद्ध केल्याने मोक्ष प्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते. असे मानले जाते की वडिलोपार्जित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते, त्यामुळे पितर तहानलेले राहतात. त्यामुळे काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष समाधान मिळते. पितृपक्षामध्ये कुळ परंपरा आणि पूर्वजांच्या श्रेष्ठ कार्य आणि पदचिन्हांवर चालण्याचा संकल्प करावा. व्यक्तीकडून पितरांसाठी श्रद्धेने अर्पण केले गेलेले तर्पण म्हणजेच जलदान आणि पिंडदान म्हणजे भोजनाचे दान श्राद्ध असे म्हटले जाते. असे म्हणतात की पितर प्रसन्न झाले तर आशीर्वाद देऊन आपल्या निवासस्थानी जातात आणि ज्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो त्याला जीवनात सुख, समृद्धी आणि यश मिळते.